दाखवला ना व्हिडिओ तुम्हाला. रेकॉर्डिंग नाही, रेकॉर्डिंग आहे, पण मला काही तथ्याचे मेसेज आले ऐकणार नाही. मी दाखवतो तुम्हाला, पण ऐकायचं नको. काय कसं आहे, थोडस आता सगळ्यांनी सांगितलं तर काही तज्ञच ऐकावं लागेल ना. नाही, भरपूर 4-5 नाही, 2 रात्री 2 दिवस आपल्याला बसावं लागेल. नाही, ह्या काही रेकॉर्डिंग आलेली, ह्या काही दाखवू शकतो. आवाज चेक करा फक्त, एवढंच दाखवणार ना. माईकच्या जवळ तुमच्या जवळ जवळ एवढंच नाही, नको. ऐका ना, मला वैयक्तिक कुणाच्या जीवनात जायचं नाही. मला आता सुरुवात मला करायची नाही. त्याने सुरुवात करू द्या, मी सुरुवात करतो. तुम्हाला ऑफर होती, किती कोटीची ऑफर होती आणि काय सांगितलं होतं, ऑफर नेमकी दिली होती कुणी? 25 कोटीची ऑफर होती. मग ते निधी देणार होता का, 25 कोटी रोख देणार होता का, काय अकाउंटला देणार होता काय माहित नाही. आणि आमदारकी, बीडचं तिकीट किंवा मग विधान परिषद देतो म्हणला होता. मग काय त्या लोकसभेत मला पडायसाठी पडलो तर तसं म्हणला होता. आणि मी त्याला सांगितलं, मी मनोज दादाला विचारल्याशिवाय काही करणार नाही. कारण आम्ही फॉर्म भरला होता वेगळ्या कारणासाठी, पण फॉर्म भरल्यानंतर ह्याने फोन करून सांगितलं, फॉर्म ठेवा, तुला मी मित्र आहे, खासदार करतो. ह्याने सांगितलं होतं, किंवा नाही खासदार झाला तर पडला तर तुला मी आमदारकी देतो, एवढा निधी देतो, हे करतो. पण त्याच्या आधी माझा ह्याच्यावर विश्वास नव्हता. त्याच्या आधी माझे म्हणलं ना, शिंदे साहेबांनी कामं दिलेले अडवले त्याच्या खालच्या लोकांनी. नेमका हा जो प्रकार आहे, हा कोण तुम्हाला कोणी ऑफर कोणी दिली होती, तुम्हाला दिली होती, कुठं दिली होती, फोनवरून दिली होती का प्रत्यक्ष भेट दिली होती? प्रत्यक्ष भेट तिथं भेटीत बी दिली ती, बाळा बांगर सांगत, आणि फोनवर सुद्धा दिली. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत, पण योग्य वेळी काढतो. रेकॉर्डिंग आहेत. माझं जसं म्हणणार तिच्या कॉलचे आहेत तसे माझ्याकडे आहेत ना. मध्यस्थी कोणी केली? मध्यस्थी नाही, ते दोघं चालते. तो आत गेला त्याचा आका आणि आकाचे आका, हे दोघं चालते. त्याचे आहेत ना रेकॉर्डिंग घेत योग्य वेळी. त्यांनी जर सांगितलं की देतो. आणि मला पेपरला दिलेला आकडा त्यांनी सांगावं. मला एक छोटीशी मदत केली ती, पण त्याच्याहून माझी बदनामी जर उद्या करेल तर त्यावेळेस त्यांनी त्या आकडा सांगावं. मी सांगत त्याला कुठला आपण त्याच्या पेपरच्या मदतीयुक्त 1 रुपयात त्याच्या मिंद नाही मी, हे त्यांनी समोर येऊन सांगावं. मी हे सगळं माझ्या रेकॉर्डिंग, सगळं प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्डिंग. तुम्ही म्हणताय निवडणूक लढवण्यासाठी ऑफर होती आणि तुम्ही फॉर्म देखील भरला होता. त्याच्या ऑफरच्या आधी भरला होता. फॉर्म भरला आम्ही, तुम्ही उशिरा आले. फॉर्म भरला आम्हाला की इथलं राष्ट्रवादीचं तिकीट मॅनेजर ते वापस बी काढू शकतं, ह्या कारणामुळे भरला. आणि आमची तत्कालीन खासदारावर थोडी नाराजी होती. आमचं घरातलं भांडण होतं, दाखवलं, आमचं क्लिअर झालं, आम्ही वापस घेतला. समाजाने सांगितलं हे एकच उमेदवार पाहिजे. मी माघार घेतली मोठ्या मनाने. तुम्ही थोडं उशिरा आल्यामुळे ते सांगतो. मी समाजाच्या बाजूला जाऊ शकत नाही. समाज माझ्यासाठी अंतिम आहे, मनोजदादा शब्द अंतिम आहे. आणि श्वासात श्वास असेपर्यंत मनोजदादाच्या आणि समाजाच्या मी पुढे कधी गेलो नाही, जाणार नाही. फॉर्म काढण्यासाठी कोणाकोणाची